हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मुंबईत देखील आल्याचं समोर आलेले 2023 मध्ये ऐन गणेशोत्सवादरम्यान ज्योती मल्होत्रा मुंबईत आल्याचं तपासात उघड झालेलं आहे। मुंबईतील लालबागचा राजा आणि गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचं तिने दर्शन घेतलंय आणि काहीच महिन्यांपूर्वी ज्योती मुंबईमध्ये आल्याचं उघड झालेलं आहे। ज्योती मल्होत्रा मुंबईला येण्यामागचा उद्देश नक्की काय होता याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे। आतापर्यंत ज्योतीने 3 वेळा मुंबईची वारी केल्याचं समोर आलं असून ट्रेन तसेच बसने मुंबईमध्ये ज्योती आल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, पहलगाममध्ये तिने ब्लॉक केला, त्यानंतर पहलगाममध्ये हल्ला झाला होता आणि आता ती मुंबईमध्ये आल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे। तर मुंबईमध्ये सुद्धा तिने हेरगिरी केली असेल का? तपास यंत्रणेसंदर्भात काय शोध घेत आहेत? नक्कीच त्याच अनुषंगाने सध्या तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे। मात्र या बातमीमुळे मुंबईचं टेन्शन हे नक्कीच वाढलेलं आहे। ज्योती मल्होत्रा ही 3 वेळेला आतापर्यंत मुंबईत येऊन गेलेली आहे आणि तिची शेवटची व्हिजिट होती मुंबईची ती 7 महिन्यापूर्वी ती मुंबईला आलेली होती। आतापर्यंत ज्या 3 वेळा ज्योती मल्होत्रा मुंबईत आले त्यामध्ये ती ट्रेनने तसेच बसने मुंबईत आल्याची माहिती मिळते आणि मुंबईमध्ये तिने युट्यूब चॅनलसाठी अनेक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेले आहेत। तिचे जे व्हिडिओ सध्या ज्योती मल्होत्रा ही पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सध्या तपासणी केली जाते आणि त्या तपासणीमुळे मुंबईच्या व्हिजिटचे व्हिडिओ देखील तपास यंत्रणांच्या हाती लागले। आता नेमकी ज्योती मल्होत्रा कोणत्या उद्देशाने मुंबईत आली होती का, मुंबईची हेरगिरी करण्यासाठी आली होती का, या अनुषंगाने तपास यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय 2023 मध्ये ज्योती मुंबईमध्ये आल्याचं धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे।